आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामाबाबतच्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। महायुतीची उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीनंतर 22 आमदार शरद पवारांकडे परत येतील। 10 ते 12 आमदार भाजपच्या चिन्हावर लढायचं बोलत आहेत। राहिलेले 22 आमदार वेगळी भूमिका घेत शरद पवारांकडे येतील, रोहित पवारांचा मोठा दावा। 22 ते 23 आमदार जशी लोकसभा संपेल तसे परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक असतील, नाही ते येतील। पण तुम्ही तर बघितलं तर आता बऱ्यापैकी काही आमदार अजून सुद्धा साहेबांचा फोटो लावतात। मी लोकसभेसाठी इच्छुक, पण यावर निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल। भागवत कराडांची प्रतिक्रिया। तर मागच्या वेळी काही चुकांमुळे एमआयएम निवडून आलं, पण यंदा परिवर्तन होईल असाही विश्वास। संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच, त्यामुळे संभाजीनगरची जागा लढण्यावर आम्ही ठाम। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। मत पूछ मेरे नाम की पहचान कहां तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहां तक है। संजय राठोडांच्या मतदारसंघात भावना गवळींचे पोस्टर्स। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पूर्ण। मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाल्यास लढण्यासाठी सज्ज, कार्यकर्त्यांची भावना। कांदा प्रश्नावरून भाजप विरोधात नाराजी असल्याची बैठकीत चर्चा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची भेट घेतली। चंद्रहार पाटील आणि ठाकरेंच्या भेटीने चर्चा। चंद्रहार पाटील सांगलीतून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार केसी पाडवींनी उमेदवारी नाकारली। लोकांनी चुकून 2014-2019ला भाजपला कौल दिला। नंदुरबार काँग्रेस जिंकणार, देशात काँग्रेसची पुन्हा सत्ता येणार असा केला विश्वास व्यक्त। शरद पवार गटाचे आमदार संदीपान क्षीरसागरांना धनंजय मुंडे यांचा धक्का। क्षीरसागर समर्थक 20 आजी माजी नगरसेवक मुंडेंसोबत मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।